तर नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल मोंडकर. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आपण अशा एखाद्या ट्रेंडिंग स्पॉटला जातोय जो आता सध्या सोशल मीडियावर आणि इंस्टाग्रामवर खूप जरा व्हायरल जातं. तर हे सर्व आपले बायकर्स आहेत जे आपल्याला जॉईन झालेत आणि आपण जात आहोत एकोले व्हॅलीला. माझी या ठिकाणी SD ॲडव्हेंचर आहे, FZ आहे, रॉयल एनफिल्ड दिसतात मला या ठिकाणी. KTM 390 ॲडव्हेंचर आहे, FZ आहे. रोहित आपला नवीन गाडी घेतली आहे भावाने शेवटी, ट्रॅम्प स्पीड 400. आणि टेलला आहे प्रसाद आणि अर्धे रायडर्स आपले पेट्रोल भरायला गेलेत. तर चला फटाफट जाऊया त्या ट्रेंडिंग स्पॉटला, म्हणजे एकोले व्हॅली व्ह्यू पॉइंटला. थोडा ऑफ रोडिंग असणार आहे ह्या राईडमध्ये, जरा जास्तच मजा येणार आहे कारण थ्रिल आणि ॲडव्हेंचर भरभरून असणार आहे या राईडला. लोणावळ्यामधून व्हिडिओ स्टार्ट करण्याचं रिझन हेच होतं, कारण तोच रस्ता पुन्हा पुन्हा दाखवण्यात काय अर्थ नाहीये. बोललो चला, कारण लोणावळ्यापर्यंत कसं यायचं हे तर सर्वांनाच माहिती आहे. सर्व घेतलं ना, ऑल चेक, मोबाईल घेतला, कॅमेरा लावला. हा तेव्हा थांबलेत, ते भरलं त्यांनी पेट्रोल. हा ये एंटरकॉम कनेक्ट कर मला. चला 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 चल. एकोले व्हॅली ह्याच्या आधी सुद्धा मी केलेलं, पण तो लोटस कुंड करून एक पॉईंट होता ना, तो केलेला. हा पॉईंट केला नव्हता. चला, आणि आता वाजलेले आहेत बरोबर 9. 1.5 किलोमीटर नंतर राईड दाखवतोय मला. म्हणजे जो रस्ता टायगर पॉईंट वगैरे करत जातो ना, तोच रस्ता आपल्याला करायचा आहे. घनगड, एकोले व्हॅली, तैलबैला जो करत जातो तो. लोणावळ्यात येत असाल ना तर हा राईड विसरू नका. सर्वांनाच माहिती आहे, काय नवीन सांगायची काय गरज नाही. सनराईज चिक्की, मगनलाल चिक्की. आयला या SD चा आहे ना, आता काय माहिती काय परत नखरे करायला लागली आहे. म्हणजे प्रॉब्लेम तर काय देत नाही, पण इंजिन चेकलाईट पेटते भाई. या SD ॲडव्हेंचरची आणि या इंजिन चेकलाईटची आहे ना भावकी आहे वाटतं, कधी पण जागी होते. हे बघा, हे रायडर्स पण मला असं वाटतं सगळे जात आहेत एकोले व्हॅलीलाच. सोशल मीडियाची आहे ना हीच पॉवर आहे. एकाने जर तो व्हिडिओ टाकला ना की मग सगळे ट्रेंड फॉलो करायला सुरुवात करतात. हे बघा, इंग्रजांच्या काळातलं बांधकाम बघा, अजून कसं सुस्थितीत आहे बघा. हा लोणावळा डॅम आहे, म्हणजे लोणावळा तलाव आहे. हा तर पॉईंट सगळ्यांनाच माहित आहे. आता जस्ट आपली मुंबई ते अक्कलकोट ही सिरीज संपली. मुंबई ते अक्कलकोट बाईक राईड हा मस्तपैकी जो प्रवास झालेला ना माझा, तो तुम्हाला त्या व्हिडिओजमध्ये पाहायला मिळेल. खाली आहे ना तुम्हाला एक नेव्हीचा आहे ना बेस कॅम्प लागेल. तिथून हा जो रस्ता आहे ना तो सरळ सरळ तुम्हाला पुढे फॉलो करत जायचा आहे, कारण हा पुढे जो रस्ता आहे ना तो पूर्ण घाट रस्ता आहे. बघा, हे बघा एअरफोर्स स्टेशन बघा, लोणावळा. पुन्हा एकदा माझ्यात ऑफ रोडिंग करण्याची चुल अंगात माझ्या आलेली आहे, आणि ती चूल मिटवण्यासाठी मी आज आलेलो आहे एकोले व्हॅली ऑफ रोडिंग करायला. तर ती चूल माझी ती केल्याशिवाय मिटणार नाही आहे, कारण मला जायचं आहे 2 महिन्यांनी स्पितीला. तर स्पितीला ऑफ रोडिंगची चूल परत एकदा माझी मिटणार आहे. मध्ये मध्ये अशी मला चूल येते ऑफ रोडिंगची, आणि गाडी पडली ना माझी की माझी चूल मिटून जाते. आय होप की इथे गाडी पडणार नाही माझी. ए भाई भाई साब गो माता, सांभाळून. शपथ, डेंजर. टर्निंगला डायरेक्ट क्रॉस करतायत यार. हा तर भाई डायरेक्ट घुसलाच असता डायरेक्ट शिंगामध्ये. मागे मस्तपैकी नाश्ता केला पोटभर साठे मिसळमध्ये. नाश्ता केला, मिसळपाव, कांदा भजी वगैरे मस्तपैकी, आणि बोललो चला आता निघूया डायरेक्ट. नाही दादा, टायगर पॉईंट नाही, एकोलेला जातोय आम्ही. बोलवतोय या. टायगर पॉईंट जुना झाला आता. हा काय गर्द झाडी आणि काय इथे थंडावा आहे हवेमध्ये. सिरियसली सांगतो तुम्हाला, मुंबईमध्ये इतकं गरम होत आहे ना, पण इथे मला इतकं थंड जाणवतंय ना. हा असं वाटतंय थंडीच्या दिवसात पुन्हा आलो. आणि हा महिना चालू आहे मार्चचा. भाई मुंबईमध्ये तर खतरनाक गरम होत आहे आता, पण इकडे बघा झाडाझुडपांमुळे किती थंड क्लायमेट झालंय. हा सॅटर्डे संडेला राईड नाही केलं आणि घरात बसून राहिलं की लिटरली असं वाटतं ना की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं यार. सिरियसली सांगतो, आता राईडची इतकी सवय झाली आहे ना, असं वाटतं यार बाईक घेतली आहे, टाका पेट्रोल आणि सुटा, मग जावा कुठेही जावा. असं नाही की लोणावळ्यात जा, तुम्हाला जिथे आवडेल तिकडे जावा. खरंच ही एक आहे ना नशा झाली आहे मला आता, की बाईकवरून फिरायची. डोपामिन रिलीज होतोय, जो गुड हॉर्मोन आहे. कॉर्टिझॉल ड्रॉप होतोय. हा ठीक आहे, सॅटर्डे संडे सुट्टी असते म्हणून बोलतोय. कामाचे खाडे करून मी फिरत नाही, एवढं लक्षात ठेवा. नाही तर तुम्हीच बोलाल काय उपट सोंडे आहे, नुसता फिरतच असतो, कामाला काय जात नाही. बाबा, कामाला गेल्याशिवाय असं फिरू शकेन काय मी? शाब्दिक भाषेत जर बघायला गेलो ना, तर नोकरी सांभाळून छंद जोपासणारा मी माणूस आहे. आणि हा समोर तुम्ही बघताय, हा आहे आय थिंक एक किल्ला, कोरीगड वाटतोय मला. बरोबर, कोरीगडच आहे हा पण मला करायचा आहे. हा सुद्धा राहून गेलाय माझा. हा बघा, आता इथे एक राईट आलाय. रोहित चला, रोहितला तिकडे उभं केलं मी, कोण पुढे चुकून जाऊ नये म्हणून. आता जेवढे माझ्यासोबत रायडर आलेत त्यांना घेऊन जातोय. ह्यासाठी विंग रायडर हा खूप महत्त्वाचा असतो.
की जो अशा अशा स्पॉटला थांबून राहतो टेल रायडर आल्याशिवाय. नुसता लीड आणि टेल असून फायदा नाही, मध्ये एक विंग रायडर सुद्धा पाहिजे. आता इथून आहे ना मला एकोले व्हॅलीचा व्ह्यू पॉईंट फक्त 4 किलोमीटर दाखवतोय, पण तो 4 किलोमीटर जाणारा रस्ता बघा, पूर्ण नॅरो रस्ता आहे आणि पूर्ण जंगलातून रस्ता आहे. पण इतका सुंदर आहे ना रस्ता, आणि चढण आहे तीव्र आणि तीव्र वळण आहे, त्यामुळे ना कॉर्नरिंग करायला ना जबरदस्त मजा येते. आणि सावळी आहे, मुळात तर सावळी आहे. आता इथे नेटवर्क गेलेलं आहे, ऑलमोस्ट डेड झालं आहे नेटवर्क. तुम्ही जर येत असाल ना ऑफलाईन मॅप डाउनलोड करून या. इकडे जरा थांबूया, नाहीतर ना हे बघा तैल बैल भांबर्डे, हा बघा हा तर तैल बैल मसाई, मस्त होता रोड, झाला कॅप्चर. हा येऊ दे सगळ्यांना. हा तैल बैलाचा स्पॉट आहे ना, तो लक्षात ठेवा. या तर हा रस्ता तैल बैलाला जातो आणि हा रस्ता घनगडला जातो. आपल्याला जायचं आहे तैल बैलाला. आपले सर्व रायडर्ससुद्धा आलेले आहेत. चलो, हा राईट टर्न जर चुकलात ना तर सरळ मग तुम्ही घनगडच्या दिशेने जाल. थोडासा कच्चा पक्का रस्ता आहे, बट ठीक आहे, मॅनेज होऊन जाईल. शेवटी आपण ऑफ रोडिंग करायलाच इकडे आलोय. हा हा बरं वाटतं यार, उभं राहिल्यावर असं इतकं बरं वाटतं ना. तो बघा त्या ठिकाणी तैल बैला कसा डौलात उभा आहे. हा आहे तैल बैला किल्ला. इकडे ट्रेक सुद्धा होतो या किल्ल्याचा. आहा BMW GSA, आपलं स्वप्न ही गाडी घ्यायचं. काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे, एक नंबर. बरेच बायकर गेलेत यार आज एकोले व्हॅली करायला. आणि ह्या ठिकाणी हा समोर लागलेला आहे तैल बैला बस स्टॉप. मामा किती रुपये घेतात इथे? बाबा ही कॉन्ट्रोवर्सी खूप फेमस झालेली आहे इकडे बाईक्सची. किती घेता 30 रुपये एका बाईकचे. एका बाईकचे ना? आमच्या गाड्या आहेत 13. 30 रुपये छत्रपती पठार एकोले, खाजगी रोड टॅक्स पावती. ठीक आहे, एनिवेज काय प्रॉब्लेम नाही, जाऊ दे ना, आपल्या गावातल्यांनाच जातोय पैसा, जाऊ दे, त्यांना पण एक इन्कम सोर्स. आणि आता इथून चालू होईल ऑफ रोडिंग पॅच. चला रोहित तू पुढे जा, मी एक एक पाठवतो आपले. चला तर आत्ता सुरू होणार ही चित्त थरारक ऑफ रोडिंग. तैल बैलाच्या पायथ्याच्या इथून आपण जातोय एकोली व्हॅलीच्या छत्रपती पठारावर. ॲक्च्युली त्या पठाराचं नाव आहे छत्रपती पठार आणि सगळे आता बोलतायत एकोले व्हॅली व्ह्यू पॉईंट. अरे बाबा, पावसात काय याल इकडे, पूर्ण चिखल होऊन जाईल राजमाची सारखा. पुढचा कॅमेरा सुद्धा काढून ठेवला मी, बोललो उगाच रिस्क नको, गाडीचं पडली चुकून फॉल बिल झाला कॅमेरा फुटायचा माझा. आणि आता तुम्हाला बेटर व्ह्यू दिसत असेल ह्या कॅमेरामुळे, मगाशी तर अँगलमुळे तो अडत होता व्ह्यू. स्पिती राईडच्या आधीची पूर्वतयारी करतोय मी. स्पितीला पण ऑफ रोडिंग असणार आहे जबरदस्त, ती एक राईड मस्त होणार आहे. आरामातच जाऊया, काही घाई नाहीये, गाडी न पडता जाऊ दे बस, बाकी काय नाही. ओ भाई साहब, आता पडलो असतो. मजा आली, मजा आली. काय ऑफ रोडिंग आहे यार. आता पुढे मजा आलीची सजा आली झाली नाही पाहिजे फक्त, बस. आठचा ABS बंद करायला पाहिजे होता. बाप रे, तो GS वाला काय धूळ उडवत चाललाय बघा. अरे बाप रे, नुसती लाल माती, नुसती लाल माती. हा कुठला स्पॉट आहे भाई जंगलातून? अरे बापरे, इथे सगळे थांबले का? आता तो रिस्की पॉइंट आलाय वाटतं, खाली अशी घळणवाला. बोलतो चालताना माणसं पडतायत. नजर मारून हा, अरे इथे लावून टाक, तू लावतोयस ना इकडे, इथेच लाव. हा, अरे बापरे, हे तर पूर्ण डाऊन हिल भाई. अरे बापरे, पूर्ण डाऊन हिल आहे. आत्ता समजलं इथे लोक पडत का होते. थांब, मी पहिला घाली घेऊन जातो, परत वर येतो पाहिजे तर. अब होगा मौत का नंगा नाच. जय श्रीराम, हर हर महादेव. जे होईल ते बघितलं जाईल. पडली तर पडली, एवढं आलोय कशाला. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा, गणपती बाप्पा. नाही तर घरगडच जाईन खाली. आत्ता समजलं भाई हा पॅच इतका डिफिकल्ट का आहे. हा गणपती बाप्पा मोरया, फायनली. आणि फायनली ऍक्च्युली तो पॉइंट आहे ना तिकडे आहे, पण आपल्या सर्व रायडर्स लोकांना घेऊन जाऊया आपण.
पूर्णपणे हा जो एवढूसाच पॅच आहे ना तोच थोडा डिफिकल्ट आहे, बाकी काय नाही. कंट्रोल करत गाडी तुम्ही घेऊन याल ना इझिली गाडी चालवा. येऊ दे आरामात, येऊ दे, हळूहळू येऊ दे. येते रे, आरामात आरामात आणली ना, येते. हे पडला प्रसाद पडला. उचल उचल त्याला. बंद कर बाईक. प्रसाद आहे ना पाठीवर पडला भाई. ऑफ रोडिंग बाईकवर तर तुम्ही पडलात नाही, मग कसली तुम्ही ऑफ रोडिंग बाईक माती चाटली नाही तर मजा मजा काय. पण आपलीच माती आहे, सह्याद्रीची आहे, Yes. चाटायची. पण भाई कम्प्लीट केलं आपण. कम्प्लीट केलं आता पूर्ण फक्त- ग्रुप आपला निघालेला आहे पुढे. येस, आता फक्त आपल्याला वर घेऊन जायचं. हे पॉइंट पुढे इथेच थांबले सगळे. हे पॉइंट पुढे. डिड इट बॉयज, कम मस्त मस्त. ऑल द बेस्ट. फायनली आता या पॉइंटला पोहोचलो. ऍक्च्युली तो पॉइंट आहे ना त्या साईडला आहे पुढे. तर आपले सर्व रायडर्स आलेत, आता त्या पॉइंटला जाऊया. आणि जे चालत आलेत ते आता पिलियन बनतील आपल्याबरोबर. चला त्यांना आपण घेऊन जाऊया. रोहितने नवीन गाडीची रिस्क नाही घेतली. रिस्क बिलकुल रिस्क नाही लेणे काय भाई. फर्स्ट सर्व्हिस पण झाली. सर्व्हिसिंगला भाई काहीतरी अजून खर्च वाढला. भाई साहब काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. जास्त पुढे नको भाई, खोल दरी आहे. हा, गाडी गिअरमध्येच ठेवतो आणि बंद करून. तर फायनली मित्रांनो अशा प्रकारे आपण अकोले व्हॅली आहे ना ती एक्सप्लोर केलेली आहे. तर इथून आता आपण जात आहोत भिवपुरी मधील प्रसिद्धी या फार्म हाऊसला. आता मस्तपैकी तिथे जाऊन मस्तपैकी चिल आउट करणार, मस्त मजा मस्ती करणार, रात्री मस्त एन्जॉय करणार, सर्व रायडर्स मिळून धमाल करणार आणि मस्तपैकी या राईडची सांगता करणार, म्हणजेच ही राईड समाप्त करणार. तर आता मी रोहितची गाडी चालवतोय, ट्रॅम्प स्पीड 400. काय गाडी आहे यार, आणि काय गाडीची ब्रेकिंग आहे, एक नंबर, चुम्मेश्वरी, मजा आली. 40 bhp पॉवर आणि 37 न्यूटन मीटरचा टॉर्क, मस्त फील होतोय. तर मित्रांनो फायनली अशा प्रकारे आता आपण पोचलो आहोत भिवपुरी येथील प्रसिद्धी फार्म हाऊसला. खूप दमलेलो, एवढं दमलेलो ना, लिटरली ऑफ रोडिंग करून करून आहे ना वाट लागलेली. असा आताच निघालाय. का रे बाबा एवढा जीवाला वैतागलास? ड्युटी. एका मुलाचा बाप असल्यावर असं करावं लागतं, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला करावं लागतं. पण ऑफ रोडिंग आहे बघ, शूजची हालत बघ भावाची. एक्सपल्सचा पुरेपूर वापर आज झालेला आहे. मला पण जर इथे राहायचं असेल किंवा स्टे करायचं असेल किंवा फॅमिलीसोबत यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि सर्व डिटेल्स वगैरे देतो. तर त्यावर जाऊन तुम्ही बुकिंग्स वगैरे करू शकता. 2 स्विमिंग पूल आहेत, वरूनसुद्धा मी प्रॉपर्टी तुम्हाला दाखवतो, खूप सुंदर आहे. काय कसं वाटतंय? खूप छान, खूप मस्त. असं वाटलं नव्हतं असं एन्व्हायरमेंट असेल या गर्मीमध्ये, पण खूप छान. ते तिकडून आल्यावर ते असं छानच वाटणार सगळं. इकडनं आल्यावर म्हणजे हा पहिल्यांदा असा होता, शॉर्ट रूट होता, पण मजा आली, स्पितीच्या कमी नव्हता. तो 100 मीटरचा पॅच भाई एवढा ॲडव्हेंचरस होता ना, लिटरली गाडीचा चुरामुरा करून घेऊन येतोय की काय असं वाटत होतं. गाडीचं झालंय, नंबर प्लेटची फ्रेम तुटली आहे. वा, ह्याला बोलतात ॲडव्हेंचर. वेदांतने डोकं लावला भाई, जिथे नको त्या उंगल्या करायच्या नाहीत, गाडी गप्प वरला, पाठी बसून या. थोडा ऍडव्हेंचर पाहिजे ना, हा याच्या बरोबर त्या गाडीचा भरपूर. पण ॲव्हरेज बॉईज ट्रिप अशा असतात, बाईक राईड अशा असतात, या मुलींसोबत होत नाहीत. बॉईज विल बी बॉईज. सुप्रभात मित्रांनो, सकाळचे आता वाजलेले आहेत 8 आणि काल पूर्ण धमाल मजा मस्ती करून आहे ना रात्री आम्ही इथेच स्टे केलेला, जसं मी तुम्हाला बोललो. आणि मस्त आता सकाळ झाली, क्लायमेट पण एकदम थंड होतं. आणि रोहित झोप झाली की नाही व्यवस्थित? मस्त कूलर लावलेला भाई, कूलरची काय हवा आहे, त्या AC फेल आहे, एवढा थंड आहे ना कूलर. या विलामध्ये आम्ही झोपलेलो. ते लोक पण थोडं रिलॅक्स करतील,
जे वैतागलेत आयुष्याला ते इकडे एन्जॉय करतील. काल धडपडत मग ते मातीचा ढीक पण त्यांना एकदम मजा करत होते जीवाची काय भाई. आणि इथे आल्यावर तर एकदम फुल पार्टी बिर्टी ऑन. ते तर म्हणजे पूल मध्ये असं झालं की भाई पहिले गेले एन्जॉय केलं, नंतर चेंज बिंज करून आले, मग नंतर परत ते लोक पूल मध्ये गेले नवीन कपड्यांमध्ये. आणि रायडर लोकांचं कसं असतं भाई, राईड झाली ना मस्तपैकी चिल केलं मग कुठेही झोपवा त्यांना, असं काही टेन्शन नसतं की मला हेच पाहिजे तेच 5 स्टार पाहिजे 5 स्टार पाहिजे. हा ना. हे बघा ह्याने तर गेमच केलाय. ह्याने ना रायडिंग शूज आहे ना आमच्या एका रायडरचे खाल्लेत. शूजचा फार कोतळाच काढलाय. होय ए हे काय केलंस, ये क्या किया तूने, हे काय केलंस, कोणी केलंय, तूच केलंस ना. इकडे बघ इकडे बघ, हे लपू नको तोंड आता, इथे बघ भाई रायडिंग शूज खाल्लाय ने. आणि अशा प्रकारे असे काहीतरी झोपलेले रायडिंग जॅकेट बिकेट सगळं इथे पडलंय. ह्याचा तो रायडिंग शूज होता. काहीतरी असे रूम होते. हे बघा इकडे पण रायडर झोपलेत आपले, इकडे सुद्धा आहेत. गुड मॉर्निंग. चला तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन बाईक राईडसोबत. भेटूया आता अपकमिंग राईड आहे आपली 2 महिन्यांनी स्पिती व्हॅली, तर त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला आता तात्पुरता तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, हर हर महादेव.